आज आपल्याला सगळ्याला आनंद एका गोष्टीचा आहे की आपले लाडके आमदार अभिमन्यू पवार साहेबांनी सांगितलं की या तालुक्याचे दोनदा असलेले आमदार यांना आपण तिसऱ्यांदा आमदार केलो. पण साहेब जरा हसा हो मायच्या ना, जरा हसा, तुम्ही हसतच नाही, तुम्ही जरा अडचण आहे. बसवराज पाटील साहेबांचा सत्कार झाला आणि मग पुन्हा आमदार साहेबांनी सांगितलं की लोकसभेला उमेदवारी मिळणार होती, खर तर ती मिळाली नाही. मग आता पुन्हा त्यांना आमदार केलं. तेही बार्शीचे दोनदा निवडून आलेले आमदार आहेत. तिसऱ्यांदा पुन्हा बसवराज पाटील साहेबाबरोबर त्यांना आपण विधान परिषदेमध्ये पाठवलंय. अशा दोन महान नेत्यांचा सत्कार आपले महान आमदारांनी ठेवलंय आणि महान अध्यक्षाच्या उपस्थितीत. आणि कार्यक्रमाचा अध्यक्ष कोणाला केलं माहितीये का? माजी मंत्री खुब्बा. खुब्बा म्हणजे नुसतं माल आहे, माल. ऐकलं का? खुब्बा म्हणजे हे अभिमन्यू पवार येणं नाही, कुणाला कुणाला हुडकून आणतं माहितीये का? ते आणलं बाबा हुडकून, आता काय करावं आता. तर ते असे आपले खुब्बा साहेब. तर ह्या सगळ्या आपल्या मान्य नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार झालेला आहे. आणि मग माझ्यापाशी दिनकर माने बसले होते. आदरणीय अध्यक्ष महाराज, अभिमन्यू पवार दिसतं तसं साधं नाही बरं का, लई अवघड खेळ आहे ते. अभिमन्यू पवार पाडले बसवराज पाटलाला, बसवराज पाटील पाडले दिनकर मानेला, आणि दिनकर मानेने पाडलं मला. ऐकलं का? आणि आम्ही सगळे एका स्टेजवर होते. काय खेळ आहे, काय ते कळत नाही गेलं आता. काय कसला खेळ आहे, कसला सत्कार आहे, काय कमाल आहे. भारतात नाही जगात कुठला असले खेळ नसेल, असला खेळ आजच्या स्टेजवर झालेला आहे. ऐकलं का?